शासकीय कंत्राटदारांची 15 एप्रिलला ठाण्यामध्ये बैठक होणार आहे। राज्य सरकार थकीत देणी देत नसल्यानं शासकीय कंत्राटदार व्यथित झाले आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी शासकीय कंत्राटदारांची सुमारे 87,000 कोटी रुपयांची थकबाकी होती। राज्य शासनाने कंत्राटदारांची थकीत देयक देण्याचे आदेश दिलेत, मात्र शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं 5 ते 10% रक्कम हाती पडत असल्याचं कंत्राटदारांचं म्हणणं आहे। आतापर्यंत थकीत देण्यापैकी केवळ 17% रक्कम मिळाल्याचंही कंत्राटदार म्हणतात। त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी 15 एप्रिलच्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी सांगितलंय। राज्यातील सर्व कंत्राटदार व सर्व संघटनेने काल ऑनलाईन बैठक 5 एप्रिल 2025 रोजी घेतली। सदर बैठकीमध्ये शासनाच्या या सर्व धोरणाचा निषेध करून येत्या 15 एप्रिल 2025 रोजी राज्यातील सर्व कंत्राटदार सर्व विभागातील संघटना यांची संयुक्त बैठक ठाणे येथे घेतली जाईल। सदर बैठकीमध्ये शासनाच्या विरोधात अत्यंत मोठा निर्णय घेण्याची जवळपास घोषणा आम्ही त्या बैठकीत करत आहोत, कारण राज्यातील सर्व विकासाची कामं करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। या घटकालाच गेल्या 8 ते 10 महिन्यापासून शासन निधी देण्यापासून वंचित ठेवत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।